गुड मॉर्निंग भावांनो. सकाळचे वाजलेत 8 आणि आता आम्ही सगळे रेडी झालो आहे आणि आम्ही आता निघलो आहे खारदुंगा टॉपला, जो जगातला सगळ्यात हायेस्ट मोटरेबल रोड आहे. त्याची हाईट 17,900 800 ऑलमोस्ट 11,000 काहीतरी आहे. तर आता आम्ही तिकडं जाणार आहे. आम्ही आता निघलो आहे आमच्या हॉटेलमधून, सगळं सामान वगैरे बाहेर काढतोय. तुम्ही बघू शकता इथे सध्या टेम्परेचर आहे -4 आणि जेव्हा वरती जाऊ तेव्हा वरती आत्ता तरी -7 टेम्परेचर आहे आणि तो 12-1 वाजेपर्यंत तो -4 -3 वरती येईल 12-1 वाजता. पण आम्ही पोहोचेपर्यंत तर झाला पाहिजे. आता इकडनं 40-50 किलोमीटर आहे, म्हणजे नाही बोलून आम्हाला 2-3 तास लागतील. बघू. निघलेलो आहे आम्ही खारदुंगा टॉपला जायला. त्यासाठी खारदुंगा टॉपला जायच्या आधी आम्हाला इकडे लडाखचे पासेस काढायचे. पहिले आम्ही ते पासेस काढू आणि मग जाऊ आम्ही खारदुंगा टॉप, वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल रोड. वैभव झालं ना रेडी? थंडी बिंडी वाजते ना? नाही ना? हा, -2 टेम्परेचर आहे. थंडी बिंडी वाजत नाही आम्हाला. रात्री बाहेर आला नाहीये. रात्री मी 2 चादरी घेऊन चादरीच्या बाहेर डोकं डायरेक्ट बेडवर जमिनीवर पाय ठेवायची पण हिंमत नव्हती. पण आता बघा, आता बिना स्वेटरचा बसलोय -2 टेम्परेचर मध्ये. कसा काम आहे. आमची गाडी आता 5व्यांदा फुलत आहे लेह मध्ये. 4 टाकी फुल मध्ये आम्ही लेह मध्ये आलोय. आता इथं गाडी लावली परत फुलला. आम्ही आता आलो इथे नाश्ता करायला लडाख रोडला आणि आम्ही आता चाललो इथे ऑक्सिजनचे सिलेंडर बघायला. इन केस जर का कोणाला काही एमर्जन्सीमध्ये लागलं तर काळजी घेतली पाहिजे. आणि हा जो एरिया आहे हा आमच्या पनवेलचा गणेश मार्केटसारखा आहे, कारण की सगळे इथे मजदूर आहेत. सगळे मजदूर असे जमले आहेत, सगळे मजदूर जमले तिथं. आणि हा बघा तुम्ही आता लडाखचा लेहचा मार्केट किती सुंदर आहे. हा हा हा, मस्त मार्केट आहे, मस्त कडक कडक. सुंदर अशा मार्केटमध्ये आम्ही दुपारी येऊन शॉपिंग करू. पण आता जाऊ आम्ही पहिलं ऑक्सिजन सिलेंडर वगैरे बघू, जे काय असेल ते सगळं करून घेऊ. बघा आमचा भाऊ सगळ्यांसोबत इथं मजदुरांसोबत ब्रश करताना एक आमचा मजदूर. हा लडाखच्या लेहच्या खाऊ गलीत आम्ही आलेलो आहे. सगळी इथं खायची दुकान आहेत लाईनीत. तर बघ, बसल चांगलं दिसतं इथं. फुल चायना कल्चर आहे इथं. फुल चायना. असं वाटतं आम्ही प्रत्येकाला पकडून बोलू, हे फ्राईड राईस का, ट्रिपल चिली चिकन चाउमिन लगा. सगळे तसेच, सगळे मोमोज सगळे तसेच आहेत. सगळं ट्रेडिशन यांच्यात चायनाच आहे. आणि आम्ही आता त्यांची भाषा शिकलोय. बरं हॅपी ना. सुंदर असा व्ह्यू आहे हा डोंगरांच्या माउंटनचा. अरे थंडीमुळे बोबडी वळते. हा बघा यांचा शहर वगैरे खालती दिसतोय. हा पर्वतरांगा बर्फांनी झाकलेल्या. हा बर्फ कुठे बर्फ. साला बर्फात एवढी थंडी नाही तेवढी थंडी इथं बिना बर्फाची. तो बघा समोर बर्फ. काय लॉजिकलेस काय. आम्ही आता 2 ऑक्सिजनचे कॅन घेतलेले आहे. इन केस कुणाला जर का प्रॉब्लेम झाला तर, लागले तर घेऊन ठेवलेत. कशाला उगाच एवढं लांब येऊन सेफ्टीसाठी आहे काय. त्या हिशोबात आम्ही घेऊन ठेवलेत. परत द्यायचे पण लय ओढत होतं. तर आता एका रेस्टॉरंटमध्ये आलोय आम्ही. सकाळी आम्हाला रेस्टॉरंट भेटलंय 10 वाजता, पावणे 10 वाजता. फुडपी रेस्टॉरंट. उडपी रेस्टॉरंटचं नाव आहे. आपण काय मागवलंय? चिकन तुप्पा आणि मोमोज सांगितले रिक्वेस्ट. चहा सांगितलाय आणि फ्राईज सांगितलेत.
बघू आता काय अजून जर का तुप्पा वगैरे आवडला तो मस्त रामेन टाईप आयटम वाटतो. जर का तो आवडला तर तोच असा ब्रॉथमध्ये नूडल्स आणि चिकन वगैरेवाला आयटम आहे. तर तो आवडला तर तोच आम्ही कंटिन्यू रिपीट करू. एकदाच जेवून घेऊ आम्ही आता. भावांना आता चिकन थुकप काय जे आहे ते आलेलं आहे. चहा आई माझा नाही, चहा माझा संपलेला. मस्त की चहा आणि आता चिकन थुपाक, चिकन सँडविच, फ्राईज आणि अजून बराच काय सांगितलेलं आहे. मस्त असा डोंगरांचा व्ह्यू आहे. चिकन थुपाक आम्हाला खूप आवडलं म्हणून आम्ही अजून मागवले. त्यासोबत पेरी पेरी फ्राईज. हा 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 काय व्ह्यू आहे. मोमोज संपले, सँडविच पण आला संपला कधीच नाही. मोमोसा केलाय का त्याची शूट? हा हा लेमन टी. भाई आमचा लेमन टी पितोय वयामानाच्या हिशोबाने. ठीक आहे. खूप मस्त टेस्टी, मस्त एकदम सगळं आम्ही खाऊन पद्धतशीर आता निघू. फुडपी. चालू भेटतो फुडपीला 9:30 वाजता. छान होतं. बाकी तुम्हाला दिसेलच काय काय होतं काय नव्हतं. एक नंबर. टेस्ट पण आवडली. बऱ्याच टायमानंतर चहा सेकंड फ्लोअरला आहे, फर्स्ट फ्लोअरला आहे, थोडं वर यावं लागतं. पण चांगलं आहे. पेट्रोल पंपाच्या बाजूला. नाश्ता वगैरे करून खाऊन वगैरे मस्तपैकी आता आम्ही खारदुंगला पासला निघलोय. खारदुंगला पासला जायच्या आधी परमिट होते, आम्हाला माहिती होतं, पण आम्हाला आधी वाटलं ते फक्त फॉरेनर्स लोकांसाठी आहेत. पण नंतर इथं आलं आम्हाला समजलं की ते परमिट आपल्याला पण काढावी लागतील. मग आम्ही आता पहिले परमिट काढली. ते पण आधी असं दाखवत होतं की ते 2 दिवस आधी काढावे लागतात. आम्ही बोललो आमचं राहून गेला आज, पण आम्ही बघितलं ऑनलाईन ट्राय केलं तर ऑनलाईन परमिट निघली. 400 रुपये एकाची परमिट निघली. त्याच्यामध्ये बरेचसे स्पॉट कवर आहेत. जसं आम्ही पँगॉंग लेकला जाणार आहोत, ते सगळं पण याच्यामध्ये कवर आहे या पासमध्ये. आणि आता आम्ही चाललोय परत पुन्हा एकदा खारदुंगला हायेस्ट मोटरेबल रोड. हाय मस्त असा रोड आहे. हा 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 खारदुंगला पास. रस्त्याचे काम चालू आहेत खारदुंगलाच्या. आता हा टेम्पो बघेपर्यंत आम्ही थांबलो इथं पुढे जायला. परत घ्यायला आलं असतं रे. हा बर्फ भावांनो बर्फ हा भेटलेला आहे आम्हाला. थोडा थोडा भेटतोय बर्फ रस्त्यात. अरे बर्फ भेटत होता, शेवटी बर्फ भेटला आता. थोडा थोडा थंड थोडा. आहे. आम्ही बघा आता बर्फाच्या किती जवळ आलोय. आता आमच्या सगळ्या रस्त्याच्या किनारी बर्फच बर्फ आहे. बर्फच बर्फ. हे बघा बर्फ. नुसता बर्फ, नुसता बर्फ. भावांनो आपण शेवटी पोहोचलो आहे खारदुंगा टॉप. बघू शकता तुम्ही 17,982. 18,000 फूट वरती आम्ही आलो आहे. वाव, सगळा बर्फात आलोय आम्ही. बघू शकता ते बघा. वेलकम टू सेकंड टॉप ऑफ द माइटी. सेकंड टॉप. अभी होगा सेकंड टॉप ना. अच्छा बुमलिंगला टॉप आहे ना. वर्ल्ड माइटी खारदुंगला ओके ओके. अल्टिट्यूड. फायनली आपण आलो आहे खारदुंगा टॉपला, खारदुंगा पासला. जेवढं वाटलं तेवढं श्वासाचा प्रॉब्लेम नाही होते. जेवढं ऐकून होतं की इथं खूप हाय अल्टिट्यूड आहे, खूप त्रास होतो असं तसं. पण ठीक आहे, होतोय त्रास, पण एवढं काय नाही. बेअरेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही. असं त्रास नाही होते. पण हा काही ऍक्टिव्हिटीज केली तरच तो तुम्हाला त्रास. तर त्रास होतो. त्याच्यात पण तुम्ही बसला 5-10 मिनिटं असं तर आम्हाला एकदम नॉर्मलच वाटतंय. मम्मी आलो. ये आयलो. मम्मी आलो. हे बघ
मी आलो का आलो. 17,982 भेटला. एकदम ओके, काय प्रॉब्लेम नाही. फिट आहे फिट. खूप मस्त वाटतं. फोटो एक व्हिडिओ. नुसता बर्फच बर्फ आहे चार बाजूनी. काय बोलतो करण, कसं वाटलं तुला येऊन? हा एक्सेप्ट नव्हतं एवढे बर्फ असेल म्हणून आता. -5 डिग्री टेम्परेचर है. लेकिन मजा आ गया भाई. मजा आ गया ना भाई. जो सोचा था जैसे चाहिए था वैसे हुआ. जिसके लिए आए थे वो पूरा हो गया भाई. -4 डिग्री टेम्परेचर है. 4 का 5 है. 5. हा जिस जगह बर्फ है उस जगह 5 है. आणि थंडच थंड आहे सगळीकडे. बघू शकता बर्फच बर्फ बर्फच बर्फ. हायेस्ट सेकंड हाईएस्ट पॉइंट. वाह. टेम्पो ने तेरे को लेके गए था. किसको? मेरे को टेम्पो को लेके जाएगा मैं. तर भावांनो, आता आम्हाला निघावं लागेल, कारण की राहुलला वाटतं थोडा थोडा ऑक्सिजनचा त्रास होतोय. त्याचं डोकं वगैरे दुखायला लागलंय. त्याला थोडा श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतोय. तर त्याला आम्ही ऑक्सिजनचं घेतलेलं. आता आम्हाला कामाला आलं. बरं वाटतंय का रे? हा हा खेच ते खेच खेच ना खेच, अजून खेच. ए वैभव, ए चल चल, ए चल. ऐक ना, राहुलला त्रास झालाय. चल 2 मिनिट. चुते आहे का? चल लवकर. चल चल भावांनो, तर आता पण आपल्या दुसऱ्या लोकेशनला पोचलो आहे. आणि तो आहे आपला बुद्धा स्टॅच्यू. खूप मोठासा स्टॅच्यू आहे, बघू शकता. आता चाललोय आम्ही तिथं. आणि इकडचे कुत्रे बघा भावांनो, हे कुत्रे आहेत ना वाघासारखे जास्त. लावू क्या बेचेगा क्या? कसे आहेत बघा ना एकदम. बेचेगा. हस्की के हा नाम बघा, हा आहे आमचा कुत्रा विकणार आहे. आता इकडनं आम्हाला सांगतोय कुत्रे घेऊन या. अब काय काय सगळे फरवाले कुत्रे. काय काय अंड्या इकडे दाखव दाखव अंड्या. हे अंड्या, कुठला कुत्रा पाहिजे रे? कुठला कुत्रा पाहिजे रे तुला? फरवाला पाहिजे. अरे सुधरा जरा सुधरा. हे आहे लॉर्ड बुद्धाचं मंदिर. हा मस्त बांधले. अजून काम चालू आहे, पण अंडर कन्स्ट्रक्शन आहे. यायला रस्ता पण नीट नाही. पण व्ह्यू लय बाकी. कुठं कुठं जायचंय? तिकडनं भावाला कुठून व्ह्यू भेटतोय. भाऊ चालला फोटो काढायला. पडशील रे बाबा. कुठं चालला? कर्णू भाऊ आमचा दिलदार आहे. कर्णू भावांनी जी आम्हाला बिस्किट घेतलेली खायला, ती कर्णू भावाने आमच्या कुत्र्यांना वाटलेली आहेत. काय नाही काय नाही. हे दिलदार दिलाचा आमचा कर्णू भाई. दिलदार दिलाचा दिलदार दिलाचा आमचा कर्णू भाई. दिलदार दिलाचा. कर्णू आपल्या इथं राहणार नाही बोललो. ही यांची केस बघून, थंडीतली कुत्रे आपल्या इथं बिचारी. उगाच त्यांना काय व्हायचं, त्यापेक्षा असू ते बोलू आपण. पनवेलवर एक तुला मी घेऊन देतो. काय बोलतो? एक नंबर भारी कुत्रे. तर भावांनो, आम्ही आता खारदुंगला पॉईंट वरनं खालती आलतो आणि आम्हाला जायचं होतं मानेलीला जायला इकडनं 12-13 तासाचा रस्ता होता. पण आम्ही सगळे दमलेलो. बोललो नको काढायला, आराम करू बोललो आजच्या दिवस पूर्ण. आणि लेह मध्ये फिरू, जरा मार्केट फिरू बोललो. मग आजच्या दिवस आम्ही आराम करतो इथे. आम्ही रूम घेतलेली आता. बाकीचे लोक दुसऱ्या रूम मध्ये. तर भेटू आपण. आम्ही आता आलो लडाखच्या मार्केटमध्ये शॉपिंग करायला. बघू कुणाला काय पाहिजे. या काय पाहिजे पट्टे घेतले ते लडाखचे जे आपण राहतो ना गाडीला पाडीमध्ये, तेवढेच घेऊ शकतो. अजून काय घ्यायचे कुणाचं? अजून काय असेल तर बघू. बघू. काय सध्या इथं काय दिसतच नाहीये घ्यायसारखं. जे आपल्याकडे आहे तेच इथे आहे, म्हणून काही घ्यायला फायदा नाही. त्याच्या पट्ट्या आणलेत. तुला तोच कलर पाहिजे. आता आम्ही लेहच्या मार्केटमधून ते गाड्यांना लावायचे सगळ्या पट्ट्या घेतल्यात. आता बघू अजून काय भेटतंय का. चला 7 वाजत नाही तर इथं चला अख्खा मार्केट बंद व्हायला आलाय. 7 पण नाही वाजले अजून पूर्ण.
6 वाजता तर रात्री अंधार होतो, 7 वाजता अख्खं दुकान बंद. तेव्हाच काल रात्री आम्हाला 10-11 वाजता पण काय भेटलं नाही तर खायला पण डेंजर. तर भावांनो, आम्हाला लडाखबद्दल अजून एक गोष्ट समजली आता की आम्हाला काल रात्री का हॉटेल भेटत नव्हते, का इथं सगळं लवकर बंद असतं, का लवकर इथं बंद झालं. त्याचं कारण असं समजलं आता. आम्ही इथं विचारलं एका लोकल माणसाला, तो बोलला आता पुढच्या महिन्यापासून ते अख्खं बंद असणार, म्हणजे इथे कोणच नसणार. 4 महिन्यासाठी ही लोक इकडनं गायब असतात, स्वतःच जातात. स्वतःच इकडनं जातात. त्याचं कारण फक्त एवढंच आहे की इथं -20, -15, -18 असं टेम्परेचर जातं. त्याच्यामुळे इथं टुरिस्ट काय लोकल पब्लिक पण राहत नाही. त्याच्यामुळे आज आम्ही जवळपास नाही बोलून 1-1.5 तासात 20 ते 15 जणांना फोन लावले हॉटेलसाठी. सगळे बोलतात एप्रिल के बाद मिलेगा. मोठे मोठे हॉटेल, सगळे मोठे मोठे हॉटेलसुद्धा एप्रिल नंतर या, एप्रिल नंतर रूम तुम्हाला भेटेल. आत्ता समजलं आम्हाला यांचा काय विषय तो हॉटेलवाल्यांचा. आणि सगळा अख्खा मार्केट पण बघा ना, 7 वाजलेत आणि अख्खा क्लोज आहे. आम्ही फिरतोय असेच. भावांनो, आता आम्ही शॉपिंग करून झालेली आमची. काय नाही केली, थोडीफारच केली. दुकान आता अर्ध्यापेक्षा जास्त बंद होती. आम्ही परत आलो आमच्या सकाळच्या फूडपी रेस्टॉरंटला. आता दुसऱ्या बाजूने आलोय. आम्हाला एवढी थंडी वाजत होती, आम्ही सकाळी पण आलतो ना. कशी ओळख केली ती आम्ही, आम्हाला डायरेक्ट हिटर घालून दिले आता त्यांनी. कसा काम आहे ये. आता आम्ही मस्त शेकणार हिटरमध्ये आम्हाला. हा 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 आलेलं आहे काय चिली मोमोज, चिकन चिली मोमोज. ही चिकन चिली दोन्ही सेमच मागवलं काय. घे 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 लगेच घे. उचल उचल उचल. चला चला बाय 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 बाय. आता आम्ही जेवून निघलो. तर निघता निघता आम्ही सकाळी पण त्याच्याकडे गेलतो. तर चांगल्या अशा आम्ही गप्पा गोष्टी मारत होतो सगळं इकडच्याबद्दल. तर बसता बसता त्याने आम्हाला मस्तपैकी गरम कडक चाय दिली. जेवणासोबत आम्हाला कॉम्प्लिमेंटरी पापड वगैरे बऱ्याच काही गोष्टी दिल्या. त्यानंतर शेवटला जाता आता मला चाय पाजली, गरम पाणी दिलं, बसवलं. खूप चांगली होती ती. लोक उत्तराखंडची होती. काय बोलतो राहू. बेस्ट. आता आम्ही चाललो आमच्या रूममध्ये. कोण केदारनाथला जात असेल ना, तर आम्ही त्यांचा नंबर घेतला. ते लोक तिथे टूर पॅकेज हे सगळं देतात. पण एप्रिल चांगली नंतर आहेत, माणसं चांगली आहेत. लागला तर त्यांची बरीच हॉटेल आहेत. तर चला आता आम्ही चाललो रूममध्ये, झोपतो. आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. आता उद्या आम्ही चाललोय पँगॉंग लेकला किंवा मानलीला. बघू, अजून डिसाईड नाही केलंय. दोघांपैकी काहीतरी ठरवू. सकाळी समजेल. गुड नाईट. गुड नाईट.